हे दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबईत दाखल झालेले आहेत। दाओस दौऱ्यावर ते गेलेले होते। दाओसमध्ये महाराष्ट्रासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आणणार असं त्यांनी जाताना सांगितलेलं होतं आणि तब्बल 61 एमओयू म्हणजे सामंजस्य करार या दाओस दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आले। त्यानंतर त्यांचं स्वागत विमानतळावर केलं जाते। मुख्यमंत्री मुंबईत दाखल झालेले आहेत। तब्बल 15 लाख कोटींची गुंतवणूक या करारांच्या माध्यमातून राज्यात झाल्याचं सरकारकडून सांगितलं जातंय। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दाओस दौऱ्यावरून परतलेले आहेत। तर हे नवं सरकार सत्तेत आल्यानंतरचा हा मुख्यमंत्र्यांचा म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचा पहिलाच दाओस दौरा होता। याआधी त्यांनी दाओस दौऱ्यांना हजेरी लावलेली होती आणि आता या वेळेला सुद्धा ऐतिहासिक विक्रमी संख्येने राज्यातली गुंतवणूक आणण्याचा एक विश्वास सरकारकडून व्यक्त करण्यात आलेला होता। तब्बल 61 एमओयू सामंजस्य करार या दाओस दौऱ्यादरम्यान झालेले आहेत। तब्बल 15 लाख कोटींचे हे सामंजस्य करार असल्याचं सरकारकडून सांगण्यात आले आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाओस दौऱ्यावरून परतलेले आहेत। दाओसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये सहभागी झालेले होते। विविध संस्था संघटनांचे आर्थिक संस्था संघटनांशी संबंधित प्रतिनिधी असतील किंवा वेगवेगळ्या कंपन्यांचे प्रतिनिधी असतील यांच्यासोबतची चर्चा असते। वेगवेगळ्या कंपन्यांसोबतचे सामंजस्य करार असतात आणि जास्तीत जास्त गुंतवणूक ही आकर्षित करण्याचा उद्देश हा या दौऱ्यामागचा असतो आणि यावेळेला सुद्धा एक विश्वास व्यक्त करण्यात आलेला होता। सरकारकडून विक्रमी संख्येने गुंतवणूक राज्याकडे आणली जाईल असं सांगितलं गेलेलं होतं। त्यानुसार तब्बल 15 लाख कोटींची गुंतवणूक या सामंजस्य करारांच्या माध्यमातून राज्यात होईल आणि 15 लाखाच्या आसपासची रोजगार निर्मिती या सामंजस्य करारांमधून जे राज्यात उद्योग येतील त्या माध्यमातून निर्माण होईल असं सरकारकडून सांगितलं जातंय। कृपाशंकर सिंग यांच्यासह इतरही काही कार्यकर्ते जे आहेत ते मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी पोहोचलेले होते। दाओस दौऱ्यावरून मुख्यमंत्री फडणवीस मुंबईत दाखल झाले।